या राज्यातील आणि देशातील सगळ्या जनतेला छत्रपती शिवरायांच्या जयंतीच्या निमित्तानं आज मनपूर्वक खूप खूप शुभेच्छा देतो. सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. तुम्ही ज्यावेळेस धनंजय मुंडे आणि दस यांची भेट झाली त्यावेळेस नाराजी व्यक्त केली. काल दसांनी प्रतिक्रिया दिली की दादा आमचे नेते आहेत, त्यांनी जरी नाराजी व्यक्त केली तरी हा विषय मी सोडणार नाही, मी त्या पद्धतीनेच माझं काम सुरू आहे. आता तुम्ही कसं बघता त्या गोष्टीकडे? जाऊ द्या, आज आनंदाचा दिवस दादा पण भेट महत्वाची होती, अजिबात नव्हती, परंतु आम्ही लय जीव लावला होता दसांना. जाऊ द्या, तो विषय आज नकोच, कारण एक क्रूर माणसाला भेट झालेली आहे. क्रूरच व्यक्तीच त्या नासक्या मंत्र्याचं नाव आज घेऊन. काल सुप्रिया सुळेंनी भेट घेतली, त्यांनी सांगितले की तुमची लढाई आता मी लढणार आहे. म्हणजे दसांची जागा सुळेंनी घेतली का? मी म्हणतो त्या राजकारणात मला पडायचं नाही, आम्ही आहेत ना. यावाले त्यावाले ही बुळबुळे मतदानापुरती. दादा, छावा चित्रपट सध्या प्रेक्षकांच्या डोक्यावर एक जोर सोडतोय आणि अशी शिवप्रेमीतून मागणी होते की तो टॅक्स फ्री करावा. राज्य सरकार किंवा मुख्यमंत्र्याला आपण काय एकूण आपलं आव्हान असणार आहे या सगळ्या, किंवा संभाजी राजांचा जाजूल इतिहास त्या माध्यमातून पुढे येतोय? तो चित्रपट खरोखर तुम्ही म्हणताय तसं टॅक्स फ्री करायला पाहिजे, करते नाही. काही भाग आहे तिरस्काराचा भाग आहे. आरक्षण असो, छत्रपती शिवराय, छत्रपती संभाजी यांचे काही चरित्रावरती काही विषय असेल तिरस्कारानं भरलेले असतात काही काही, त्यामुळं करतील का नाही ही मात्र शंका आहे. पण करायला पाहिजे. तुम्हाला काय वाटतं, करायला पाहिजे? शेवटी का नाही करायला पाहिजे? करायलाच पाहिजे ना. पण आता तिरस्कारानं भरलेलं सरकार काय करेल सांगता येत नाही, कारण आरक्षण सुद्धा तिरस्कारानं भरलंय, देत नाहीत. खूप तिरस्कार आहे. संतोष भाईचं प्रकरण असं, सोमनाथ सूर्यवंशीचं प्रकरण असं, अनेक ते परळीमधले मुंडे असतील, बऱ्याच जणांचे मर्डर झालेत, तिरस्कारानं भरलेले. पण जाऊ दे, आजच्या दिवशी नको काही विषय काढायला, उद्या बघू. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अभिनेता राहुल सोलापूरकडून अपशब्द काढले, सरकारनं निषेध केला, मात्र कारवाई केलेली नाही. करणार नाही ना. आणि पोलीस पण असं म्हणतात की त्यांची कारवाई करतात नाही. विशेषतः पुण्याचे पोलीस असं म्हणतात त्यांचं वक्तव्यच कारवाई करण्यासारखं नाहीये. बरोबर आहे ना, करताच येणार नाही ना. तिरस्कार मुख्यमंत्री असं लागलेलं राज्याला सध्या की खूप खूप चांगला, म्हणजे त्यांच्या जवळचा, त्यांच्या टोळीतला, त्याच्यावर कारवाई नाही. टोळी आहे ती मुख्यमंत्र्यांची, ती एक टोळी आहे बनवलेली. दाखवायचं नाही काही त्याच्यात वकील आहेत, काही त्याच्यात मोगम अभ्यासक म्हणून, साहित्यिक म्हणून नावं लावते, आडनावं बदली. सोलापूरकड म्हणजे नाव बदलेलं बरं का, आडनाव गडूळपणा आहे. स्वच्छ सोडून दिलं पहिलं नाव, गडूळपणा आहे. आणि मग कोण आहे दुसरं? कोण नाही. आपलं काय इकडं जाय आणि इकडं तोंड करून बोल, लपून बोल, सगळं सरळ असतं. हे तिरस्कारानं भरलेले हे कधी न्याय देऊ शकत नाही. छत्रपतींचा अवमान केला त्यांना गोड लागतं, त्या कोकण मधला पुतळा पडला त्यांना गोड लागतं. फक्त तात्पुरते म्हणते आमचं दैवत हे, आम्हाला खूप माया आहे, आम्ही काही पण करू शकतो, जेलमध्ये सोडू शकतो. कोणी नाही सापडलं कशातच. किती मॅटर बघा तुम्ही. आणि हे खरं बोललं ना, खूप जिवारी लागतं त्यांचे. आणि मला नाही गद्दम, मी शेतकऱ्याचा पोरग आहे. आपले शब्द सहन नाही होत, खरेपणा सहन नाही होत, तिरस्काराने भरलेले. कित्येक तरी सोशल मीडियावरती सुद्धा दैवतांना दुखावलं जातं, देवदेवतांना दुखावलं जातं. हे कधीही कोणालाही कारवाई करत नाहीत, पण गरिबाचे पोरं मात्र 8-8 महिने जेल भोगायला लावतात. इतकं तिरस्कारानं भरलेलं सरकार आहे. सगळ्या जाती धर्माचे लोक शिवजयंतीच्या निमित्तानं किमान स्वहितासाठी, स्वतःच्या जाती धर्मासाठी, स्वतःच्या लेकरासाठी, शेतकऱ्यांसाठी शाने व्हा. शिवजयंतीच्या निमित्तानं सांगतो, आपली बाजू आपण गोरगरीब लढू.